भारत में 50% लोगों को हार्ट अटैक 50 वर्ष की उम्र से पहले आ जाता है। नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा मागील 30 वर्षांपासून इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून नाशिकमध्ये कार्यरत आहे। बऱ्याच वेळा मला हा प्रश्न विचारला जातो की सर एंजियोप्लास्टी झाली आहे, बायपास झाला आहे, मला पुन्हा त्रास होईल का? एंजियोप्लास्टी ही जी काही केली जाते त्याच्यामध्ये ब्लॉक काढला जातो आणि तिथे स्टेंट टाकून ती नस पूर्ववत केली जाते। तर एंजियोप्लास्टी करताना तुमच्या नसेमध्ये जो काही स्टेंट टाकला जातो त्याचा डायमीटर आणि लेंथ ही फार महत्त्वाची ठरते आणि त्या पद्धतीने ती अचूक सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला पुन्हा त्रास होण्याची शक्यता कमी होते। दुसरं, पुन्हा तिथे ब्लॉक तयार होऊ नये म्हणून काय करता येऊ शकतं? याच्यामध्ये 5 ते 6 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही रक्त पातळ करण्याची टॅबलेट्स दिली जातात, ॲस्प्रिन, क्लोपिडोग्रिल किंवा टिकॅग्रेलॉन, ह्या गोळ्या मिनिमम 6 महिने मॅक्झिमम 1 वर्ष व्यवस्थित घेणं गरजेचं ठरतं। दुसरी गोळी आहे स्टॅटिन्स, म्हणजेच तुमचं जे काही कोलेस्टेरॉल आहे त्याच्यातलं बॅड कोलेस्टेरॉल, एलडीएल कोलेस्टेरॉल हे 50 पेक्षा कमी ठेवणं जास्त गरजेचं ठरतं जेव्हा तुमची एंजियोप्लास्टी बायपास झालेली असेल तेव्हा। त्याच्याकरता 50 ते 60 रुग्णांमध्ये त्यांचं एलडीएल कोलेस्टेरॉल एका चांगल्या लेवलपर्यंत येऊन जातं, पण 30 ते 40% रुग्णांमध्ये ते 50च्या खाली येत नाही। अशा रुग्णांमध्ये अजून काही गोळ्या किंवा इंजेक्शन्स उपलब्ध आहेत, त्याचा वापर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे करणं गरजेचं ठरतं। तिसरी गोष्ट, तुमची झोप व्यवस्थित आहे किंवा नाही, कारण की झोप ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर घोरत असाल तर त्याचा एक स्लीप स्टडी करून त्याच्याकरता उपचार करणं गरजेचं आहे। आणि 6 ते 7 तासाची चांगली झोप आपल्याला मिळाली तर आपल्याला पुन्हा आजार होण्याची शक्यता कमी होते। खाण्यापिण्यातील बदल, सफेद रंगांपासून दूर राहणे, वेगवेगळ्या रंगांचा आपल्या जेवणात वापर करणे, म्हणजेच वेगवेगळे 2 पालेभाज्या, 2 फळं, वेगवेगळे नारंगी, पिवळा, हिरवा असे सगळे कलर्स आपल्या जसं जीवनात आनंद आणतात तसंच जेवणात पण ते आनंद आणू शकतात। आणि तुम्ही जे काही खाता ते कोणाबरोबर खाता आहात, कसे खात आहात, ते खाल्ल्यानंतर तुम्हाला गिल्ट फिलिंग येत नाही येणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। त्याच्यामध्ये दूध आणि साखरेपासून दूर राहणे, नॉनव्हेज अवॉइड करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते। ह्यानंतर तुम्ही व्यायाम म्हणजे ॲटलिस्ट 45 मिनिटाचा कार्डिओ किंवा चालण्याचा, स्विमिंग, सायकलिंगचा व्यायाम करणं गरजेचं ठरतं आठवड्यातनं 5 वेळा। त्याच्यामुळे तुमचं वजन आटोक्यात राहू शकतं, शुगर कंट्रोलमध्ये राहू शकते आणि त्याच्याबरोबरीने आपण आपले ताणतणाव कशा पद्धतीने टाळू शकतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार आणि आपले सहकारी यांच्याबरोबरचे संबंध चांगल्या पद्धतीने जोपासणे, आपले जे काही फायनान्शियल्स इश्यूज असतील तर त्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी पॉझिटिव्ह एअर। एकदा गोष्ट झाली का पुन्हा होणार नाही याच्याकरता आपली पॉझिटिव्हिटी आणि आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं। धन्यवाद।